तर तुम्ही याच घरी, म्हणजे तुम्हाला कळेल मी खोटं बोलत नव्हते. कधीतरी समोरच्या माणसावर विश्वास ठेवा सर. सगळेच जण मजा मारण्यासाठी ऑफिस बुडवत नाही. चला सर, तुम्ही खरंच या घरी. नाव देव मिस मानसी, सोडा. काय ना, आपण त्याच माणसांच्या घरी जातो ते आपल्याला आपल्या घरचं मानतात. मला तर असं वाटतं की तुम्ही मला तुमचं मानतच नाही. मी तुमच्या घरी आलेलं, माझ्या आईबाबांना भेटलेलं तुम्हाला आवडत नाही बहुतेक. आणि काय ना, माय नेम इज अँथनी गोन्झाल्विस. मैं दुनिया में अकेला हूं आणि बहुतेक मी आयुष्यभर असाच एकटा राहणार. असं का म्हणताय सर? कारण तुम्ही वागताय तसं मिस मानसी. मी? हो. अहो, तुमच्या घरी इतका मोठा प्रॉब्लेम झाला, मला एका शब्दानं विश्वासात घेऊन सांगावं असं नाही वाटलं तुम्हाला? या ड्रायव्हर मित्राला सांगितलं, मला नाही सांगावं असं वाटलं तुम्हाला? तुमच्या आई बाबांना माझे आई बाबा म्हणतो, ते मला त्यांचा मुलगा म्हणतात, तुम्हाला मला नाही सांगावं असं वाटलं का? हो नाही सर, तसं नाहीये. तसंच आहे, तसंच आहे मिस मानसी. आणि तुम्ही नका ना मध्ये मध्ये बोलू. मला नाही वाद घालायचा तुमच्याशी. राजन भाऊंना असं बघवत नाही. काय मज ना त्या माणसाला असं पाठमानेनं बोलताना वागताना पाहिलं. हो ग, कधी कुणापुढे मान झुकवली नाही का हात पसरवले नाही. कायम अभिमानाने जगले. मगाशी ना कुणाशी तरी बोलत होते त्याच्या असं केविलवाण्या चेहऱ्यानं काहीतरी सांगत होते. मला लय त्रास झाला ते बघताना. देवा, किंचाळे बाबा, या संकटातून दूर करा माझ्या भावाला. देवा, कृपा ठेवा. माझं तर डोकंच चालेन असं झालंय. माझी ही अवस्था, त्यांचं काय होत असेल कुणास ठाऊक. नाही होत आई, काळजी नाही करायची. काय झाला? काय? कसला आवाज आला? कोण गेला काय? मेघा, मेघा, मावशी, मी इथे. अगं अगं बा, तू इथं आहेस? मग गेला कोण? हे कुठे? बाबा, आई, बाबा बेडरूम मध्ये नाहीयेत. अरे देवा, मग कुठे गेले? मी खाली जाऊन बघून येते. हा जा. बघ बघ बघ, आणि घेऊनच या वरती. तुम्ही काळजी करू नका. मी बघते. सावकाश सावकाश. पळ पळ. अगं कुठे गेले असतील? असतील असतील, खालीच गेली आणि ती गेली ना, गेली आहे ना. तू काय? अरे मिस मानसी, चला, मला बाबांना भेटायचंय. मला माझ्या बाबांना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. चला चला. मनू, मेघा, मनू बाबा, काय झालं ताई? मेघा, काय झालं बाबांना? बाबांनी फार मनाला लावून ना घेतलंय. तब्येत बरी आहे ना माझ्या बाबांची? बाबा घरात नाहीये. काय? कुठे गेले? मला नाही माहित. मी त्यांना बघायला त्यांच्या मागे गेले, पण मला नाही दिसले ते कुठे गेलेत. काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणून मला बाबांची खूप काळजी वाटतेय. ताई, रडू नको तू. काही नाही होणार बाबांना. ते असतील का इथेच कुठेतरी? नाहीये. हो ताई, तू एक काम कर, तू घरी आई बरोबर थांब. हा, मी बघून येते बाबा कुठे गेलेत ते. जा 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 ताई, मला जा. कळवत राहा. हो. आणि मिस मानसी, मी येतो तुमच्या बरोबर. अहो, एका फोन मध्ये बँकेचं खातं रिकामा. अहो, दुनियाला शानपणा शिकवणारे तुम्ही. कोणीतरी तुम्हालाच वेडा बनवला. अहो, हे पैसे विसरून जाण्याचं तुमचं भलं आहे, असंच समजा.
मी जगाला शहाणपण शिकवलं पण मीच वेडा ठरलोय. हो मीच वेडा ठरलोय. OTP देऊन टाकला मी. देऊन टाकला OTP. आता लोक काय म्हणतील? लोक म्हणतील राजन देसाई मूर्ख आहे, राजन देसाई वेडा आहे, राजन देसाईला वेड लागलाय. हा वेड लागलाय राजन देसाईला. हो ना. पण मनूचं लग्न मी मोठ्या थाटात करणार आहे. हो मेघाचं लग्न मला धूमधडाक्यात करता आलं नाही पण मनूचं लग्न मात्र मी एकदम धूमधडाक्यात सगळ्या सोसायटीला बोलावणार आहे. मी सगळ्या सोसायटीला लग्नाला बोलावणार आहे. मी धूमधडाक्यात लग्न करणार आहे. पण लग्न करायचं म्हटल्यावरती पैसा हवा नाही का? पैसा पाहिजे लग्नाला. मला पैसे हवेत. पण एवढ्यात कसं काय जगायचं मी? एवढ्या पैशात कसं जगता येईल? एवढ्यात कसं होणार मनूचं लग्न? एवढ्यात कसं? याच्यात कसं जगायचं? कसं होणार मनूचं लग्न? कसं होणार? कसं? भिकारी झालोय मी. भिकारी झालोय. सगळा पैसा संपला माझ्याकडचा. कंगाल झालोय मी. भीक द्या मला. पैसे द्या. पैसे द्या. पैसे द्या. द्या भीक द्या मला. भीक द्या. हा द्या 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 ना भीक द्या. सगळे पैसे संपले. OTP देऊन बसलो मी. मूर्ख ठरलोय. एका फोन मध्ये बँकेचं खातं रिकामा. अहो हे पैसे जाण्याचं तुमचं भलं आहे. असाच समजा. असाच समजा. अहो हे पैसे जाण्याचं तुमचं भलं आहे. असाच समजा. एका फोन मध्ये बँकेचं खातं रिकामा. अहो हे पैसे जाण्याचं तुमचं भलं आहे. असाच समजा. असाच समजा. एका फोन मध्ये बँकेचं खातं. मनू रडू नकोस ना प्लीज. अनिकेत कुठेच दिसत नाहीयेत बाबा. कुठे गेले असतील? अगं असतील ते इथेच. सापडतील. आपण शोधूयात ना त्यांना. हा डोळे पुस बघू. मिस मानसी शांत व्हा तुम्ही आणि रडू नका. डोळे पुसा. डोळे पुसा. तुम्ही पुसताय का मी पुसू? नाही सर मी ठीक आहे. अनिकेत इथेच थांबव गाडी. बरं. पाणी आणतो. थांबा. तुम्ही कुठे होतात बाबा? बाबा असे कसे एकटे घरातून बाहेर पडला तो? तुम्हाला काही झालं असतं तर? बाबा काहीतरी बोला ना. पाणी घ्या. बाबा बाबा मी मनू. तुमची मनू बाबा. मला नाही ओळखलं? मनूचं लग्न. OTP. माझे पैसे. बाबा मी समर. बाबा हे काय आहे? हा हे एवढं सगळं झालं तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही. मला हे अजिबात आवडलं नाहीये. माझे पैसे. माझा OTP. मनूचं लग्न. हा मिस मानसी चला आपण त्यांना घेऊन जाऊया.
त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसलाय. काका तुम्ही काही काळजी करू नका, आपण आत्ता घरी जाऊयात. अहो आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर आणि मिळतील ना तुमचे पैसे. हा चला आत्ता घरी जाऊ. चला धीर चला सोडू नका बाबा, चला. चला. OTP हो बाबा. माझे पैसे या बाबा. हो म्हणून लग्न. या बाबा. बाबा आणि तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, मी आहे ना. निर्मला ताई, मेघा, आता अजून कसे आले नाही ते? कुठे गेले असतील? मी तुला म्हटलं होतं ना तू जा त्यांच्या मागे म्हणून. तू मधूला फोन कर बरं लवकर. आई आई मी करते तिला फोन. तू शांत हो बरं, रडू नकोस ना ग. कशी शांत होऊ मी? उगाच टेन्शन मध्ये त्यांनी काही बरं वाईट करून घेतलं तर. आई अगं निर्मला ताई, असा कसा विचार करता हो तुम्ही? असं नाही, मला नाही वाटत असं. मी राजन भाऊंना ओळखते. असं छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जाणारा माणूस नाही तो. आणि स्वतःच्या हिमतीवर एवढं सगळं उभं केलं, असा माणूस हार खाणार आहे तो नाही. गेले असतील कुठेतरी, ते पैशाची व्यवस्था करायला गेले असतील ना. तुम्ही नका ना काळजी करू, होईल ना सगळं चांगलं. होईल. अनिकेत, तू गाडी पार्क कर, मी बाबांना घेऊन जातो. बाबा या. चला. गं बाई, आता मला काही सुचत नाहीये ग. तू मनूला फोन लाव ना. निर्मला ताई, आवरा. काय? तुमचा बीपी वाढायचा नाही. वाट बघते मी. आई आई बाबा, बाबा आले ग. काय आले? अहो, निघा, बाबा आले. अहो, काय हे? बाबा. हा? काय? कुठे होतात? कुठे तुम्ही? आई सांगतो, सगळं सांगतो. आई त्यांना बसव. हो. अहो, काय झालं तुम्हाला? ही अशी काय अवस्था झाली आहे आई तुमची? आई तू शांत हो, मी सगळं सांगतो. आधी बाबांना जरा शांत होऊ दे. ना मनू, अगं जा बाबांना पाणी घेऊन ये जा. हो. अहो, हे कुठे होते? ते ना असं काहीतरी वेड्यासारखे हात वारे करत काहीतरी वेड लागल्यासारखं रस्त्यात फिरत होते का. मी तिकडे होतो म्हणून वाचले, नाहीतर बहुतेक आत्महत्याच केली असती बाबांनी. हो? अहो, काय हे? आजूबाजूने येणाऱ्या गाड्या, माझ्या जीवाची कशाचीही पर्वा न करता मी त्या ट्रॅफिक मध्ये धावलो. भरधाव येणाऱ्या गाडी समोर बाबा दिसले मला. ती गाडी बाबांना उडवणार तितक्यात मी बाबांना असं बाजूला खेचलं. मला विचारही करता येत नाहीये. आता बाबा जिवंत तरी दिसतात. मी तिथे त्या क्षणी नसतो ना तर त्यांचं प्रेत. मला पुढचं बोलवतही नाही हो. अहो, काय दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? काय करायला निघाला होतात तुम्ही हे? बाबा पाणी घ्या. आई त्यानंतर बाबा इतके घाबरले होते ना. मग अनिकेतनं पाणी दिलं बाबांना. तेवढं केलं अनिकेतनं. त्यांना पाणी दिलं, बसवलं. बाबा जरा शांत झाल्यानंतर त्यांना आम्ही इथे घेऊन आलो. आई तुला यातलं काही खोटं वाटत असेल ना तर तू मनूला विचार. मनू
मी खरं सांगतोय की हो. तुमचे उपकार कसे मानू हेच कळत नाही. आज तुम्ही माझं कुंकू वाचवलंय. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आई, एक मुलगा आपल्या आई वडिलांसाठी उपकार करतो का ग? हे असं बोलून ना तुम्हाला परकवतंय. मी यांना बाबा मानतो, तुला आई म्हणतो. यांना काहीही झालेलं मला नाही बघवणार. बघितलं सगळे किती जीव लावतायत तुम्हाला. आणि तुम्ही काय करायला निघाला होता? हे करताना एकदाही तुम्हाला आमचा विचार आला नाही मनामध्ये? तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही कुणाकडे बघितलं असतं, कसे जगलो असतो, हा विचार मनात नाही आला का तुमच्या? ऐका ना निर्मलाताई, आवरा ना स्वतःला. पण घरी आले ना आता. अहो, यांच्याशिवाय घराला घर पण नाही कसं कळत नाहीये यांना. काकू खरं आहे, अगदी खरंय तुझं. बाबा, मला एका शब्दाने का नाही हो सांगितलं तुम्ही इतका मोठा प्रॉब्लेम झालाय? मला एकदा सांगितलं असतं ना, धावून आलो असतो तुमच्या मदतीला. असं नाही परत करायचं. आई, बाबांना सांग ते एकटे नाहीयेत. आई, तू सुद्धा एकटी नाहीयेस. मेघा, म्हणून तू सुद्धा एकटी नाहीयेस. हा, मी आहे तुमच्यासाठी. आई, बाबा, हा समर प्रताप जहागीरदार आहे तुमच्या बरोबर काय? आणि बाबा, मला सांगा तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? सांगा ना मला, कसलं टेन्शन आलंय तुम्हाला आपल्या मनूच्या लग्नाचं? आई, मी आधीच सांगितलंय, मनूच्या लग्नाची जबाबदारी ही माझी जबाबदारी. मी आतापर्यंत मनूसाठी चांगला मुलगा बघण्याची जबाबदारी उचललीच होती. आता यापुढे मी मनूचं लग्न लावण्याची सुद्धा जबाबदारी उचलतो. मी आहे ना, मी आहे. मी बघा आपल्या मनूचं कसं लग्न धूमधडाक्यात लावत होते. अगदी तुम्हाला हवं तसं. बाबा, तुम्ही मला प्रॉमिस करा, यापुढे तुम्ही असं अजिबात वागणार नाही. आई बाबांना पुढचे काही दिवस घराबाहेर पडूच देऊ नकोस बरं. मी नसणाऱ्या तुमच्या आजूबाजूला दरवेळी तुम्हाला वाचवायला. असं पुन्हा काही घडलं तर? नाही करणार बाबा पुन्हा असं. मला माहितीये. हो ना बाबा?